मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत, माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही या ठिकाणी नवनाथांपैकी एक असलेल्या श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांचं जे समाधी मंदिर आहे हे मढी या ठिकाणी। आणि आज आपण कानिफनाथांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। तर पाठीमागे माझं हे मंदिर आहे आणि हा मंदिराचा परिसर तुम्ही इकडे बघू शकता। या ठिकाणी पार्किंग वगैरे आहे इकडं आणि समोर हे चैतन्य कानिफनाथ महाराजांचं समाधी मंदिर इथं वरती। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मढी येथे श्री चैतन्य कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र संजीवन समाधी आहे। श्री नवनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथाच्या रूपाने अवतार घेतले। त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव मिळाले। कानिफनाथांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचे काम केले, धर्माचे संस्कृतीचे रक्षण केले। नाथपंथाचे कार्य करीत ते हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी या गावी फाल्गुन वद्य रंगपंचमीच्या दिवशी संजीवन समाधी घेतली। कानिफनाथाचे मंदिर एका भव्य अशा किल्ल्याप्रमाणे एका टेकडीवर स्थित आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या राणी येसुबाई आणि बाळराजे शाहू महाराज पहिले जेव्हा मोगलांच्या वेढ्यामध्ये होते, तेव्हा राणी येसुबाईंनी श्री कानिफनाथास नवस केला होता की जर माझ्या शाहूराजांची सुटका 5 दिवसाच्या आत झाली तर मी कानिफनाथ गडाचा सभामंडप, नगारखाना इत्यादी बांधकाम तसेच देवाला पितळी घोडा अर्पण करीन। भक्तांनी दिलेली हाक कानिफनाथांनी ऐकली आणि 5 दिवसाच्या आतमध्ये कानिफनाथाने राणी येसुबाई आणि युवराज शाहूराजे पहिले यांची सुखरूप सुटका केली। तेव्हा हा नवस फेडण्यासाठी राणी येसुबाई आणि शाहूराजे पहिले यांच्या आज्ञेने बडोद्याचे सरदार श्री पिलाजी गायकवाड यांनी आपला कारभारी चिमाजी सावंत यास मढी येथे पाठवून त्या ठिकाणी प्रचंड असे प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, पाण्यासाठी गौतमी बारव इत्यादी भव्य बांधकाम केले। समाधी मंदिरातील पितळी घोडा व सदोदित तेवणारा नंदीदीप मराठे सरदार कान्होजी आंग्रे व त्यांचा मुलगा बापूराव आंग्रे यांनी अर्पण केलेला आहे। श्री चैतन्य कानिफनाथ गडाला मोठे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे। फाल्गुन वद्य पंचमीला म्हणजेच रंगपंचमीला मढीला कानिफनाथांची मोठी यात्रा भरते। या यात्रेला साधारण 10 ते 20 लाख भाविक महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आदी प्रांतांमधून येतात। 18 पगड जातीचे मढी हे पंढरपूर आहे। खाली काय थंड वाटतं? थंड वाटतं। मित्रांनो, आपण जे गुहेतील खाली शिवमंदिर होतं त्या ठिकाणी आता सध्या आलेलो आहोत। मी तुम्हाला लाईटच्या माध्यमातून दाखवतोय मोबाईलचा, बघू शकतो। हां, एकदम छोटा रस्ता आहे त्याच्यामुळे दिसत नाही व्यवस्थित। तर आपण आता जाऊया परत। आता समोरून जर कोणी येत असेल तर आपल्याला जाता जाणार परत यावं लागेल। आपण बघू येते कोणी, थांबून घेऊ मग एकदा। चॅनलचं नाव आपलं भटकंती सह्याद्री समूह हो।
खरं म्हटलं तर खरी अडचण ह्या ठिकाणी आहे. इथून हा जर दगड आहे इथं, हा जर काढला तर अनेकांना येता येईल, मात्र खूप गर्दी होऊ शकते, त्याच्यामुळे कदाचित टाकला असेल तो ह्या ठिकाणी. बघू शकतो मी सचिन जातोय अगोदर. आता मी नंतर कॅमेरा सचिनकडे देईल. आतमध्ये खूपच खूप गुदमरल्यासारखं होत होतं आतमध्ये. खूप छोटा रस्ता आहे आणि गुहासुद्धा अतिशय छोटी. तर आपण आता जाऊया. मित्रांनो, वरती मंदिराचं तसं बघायला झालं तर भरपूर मोठा असा परिसर आहे आणि सर्वत्र मंदिर आहे. आणि इकडं बघूया आपण, इथं कानिफनाथांचं हत्ती आहे आणि हत्तीच्या कानातून निघतानाचं ह्या ठिकाणी मूर्ती आहे साकारलेलं. एक तर पुढं कोणा देणे ना, हा येऊ ना बस बस. मित्रांनो, समोर त्या ठिकाणी तिकडं मच्छिंद्रनाथ महाराजांचं समाधी मंदिर आहे. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हा संपूर्ण परिसर, हा गाव आहे इकडं मडीगाव. आणि या ठिकाणी खाली मंदिराची पार्किंग आहे. या बाजूला इकडं भक्तिनिवास. आणि या बाजूच्या एकूण 3 प्रवेशद्वार या मंदिराला आहेत. तर आपण ह्या प्रवेशद्वारातून आलो होतो. मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी पाठीमागे कानिफनाथाचं दर्शन वगैरे घेतलं. मंदिराचा परिसर सुद्धा मी तुम्हाला दाखवला. जे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जे खाली ध्यान मंदिर होतं तिथं सुद्धा घेऊन गेलो. खूप सुंदर मंदिर होतं. आणि कानिफनाथांचं दर्शनाला थोडीशी गर्दी होती, कारण या ठिकाणी खूप भाविकांची गर्दी या ठिकाणी झालेली होती. या ठिकाणी धुलिवंदनाचा जो पिरियड आहे हा, त्यावेळेस थोडीशी यात्रा असते, त्याच्यामुळे गर्दी होती आज. मात्र दर्शन वगैरे पण झालं माझं. मी तुम्हाला सुद्धा दर्शन घडवलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटूया पुन्हा एका नेहमीसारख्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचा तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.